आज आपल्या माध्यमिक विद्यालय बेलोड हवेली या शाळेमध्ये व्यवसाय मार्गदर्शन या कार्यक्रमासाठी माननीय अर्जुगडे सर, पवार सर, माने सर यांनी मला इथं बोलवलं, त्याबद्दल सर्वप्रथम त्यांचे मी आभार मानतो. साधारणपणे चोऱ्याचे मी माझ्या शाळेच्या सुरुवात केली. चोऱ्यामध्ये माझा अजून चोरे आहे. बाबासाहेब चोरेकर यांनी जी शाळा स्थापन केली त्या शाळेमध्ये मी 7वी पर्यंत शिक्षण घेतलं. इथं बहीण माझी सर्व्हिसला असल्यामुळे मी इथं या शाळेमध्ये 8वीला प्रवेश घेतला. तर 2च मिनिटात शाळेविषयी माझं मी सांगतो, माझा जो अनुभव आहे. शाळेत आलो त्यावेळेस माझ्याकडे असं क्वायर बुक नव्हतं. मग जुन्या वहीतल्या क्वायर बुक म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे, मोठी वही 200 पेजेस, त्यावेळेस माझ्याकडे वही नव्हती. तर त्या जुन्या वह्यांच्या पानं काढून किंवा आखीव ताव होती, आखीव तावाची वही अशी शिवून तयार केली होती आणि ती गणित विषयाला घातली होती. तर त्या गणित विषयात मी माने सर होते गणित विषयाला. माने सरांनी लिहिलेलं बघितली ती वही. तर त्या वहीमधलं अक्षर बघून सर म्हणले चांगलं अक्षर आहे, तुम्ही माझ्याबरोबर चला. मग 9वी आणि 10वीच्या वर्गात मला फिरवलं. प्रत्येक ठिकाणी ती वही फिरवली आणि दाखवली, बघा म्हणजे या मुलाची वही, की वही त्याच्याकडे नाही पण अक्षर किती सुंदर आहे. सांगायचं काय उद्देश, पहिली गोष्ट अक्षर हा तुमचा दागिना आहे. आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की ते अक्षर बघून मला रोज सकाळी 1 तास शाळेत आधी राहावं लागायचं इतरांच्या पेक्षा. आणि मोठा बोर्ड होता तिथं, अजून पण असेल, नाही ती शाळा मला वाटतं काढली, तिथे मोठा बोर्ड होता, त्याच्यावर विज्ञान वार्ता लिहायच्या आणि मनाचे श्लोक अजून चालूच असेल मला वाटतं. लाकडी बोर्ड आहे बघा, त्याच्यावर असं स्टँड आहे लाकडाचं, त्याच्यावर मनाचे श्लोक लिहायचे. आणि शिपाई मामा आपल्याला तिथं, मला टेबल, माझी उंची कमी होती, टेबल लावायचे, त्याच्यावर खुर्ची ठेवायची आणि मोठा अगदी इथून तिथपर्यंत असेल एवढा मोठा तो बोर्ड होता, त्याच्यावर विज्ञान वार्ता रोज लिहायच्या. म्हणजे हे भाग्य कुणालाही मिळत नाही. काहीतरी पूर्व पुण्य असेल आणि माझ्या हातून ते घडलं. तर पवार सर, माने सर, अर्जुगडे सर, सुरुवातीला ही टीम होती. आता नवीन पवार सर, पवार मॅडम आणि इतर शिक्षक तुम्हाला मार्गदर्शन करतायत. आणि दुसरी गोष्ट, एक असा प्रसंग आहे की भूकंप आला होता, आमची परीक्षा चालू होती, तिथे शाळा होती ना पलीकडे, त्यावेळेस भूकंप आला होता. तर सगळी सरांनी विद्यार्थी पटपट बाहेर काढले, पेपर अस्ताव्यस्त पडले, परत सगळ्यांनी बसले विद्यार्थी आणि परत परीक्षा सुरू झाली. असा पण एक प्रसंग आहे. इथं हॉस्टेल होतं सर, हॉस्टेलमध्ये सुद्धा मी 1 महिना 2 महिने राहिलोय. इथल्या मुलांच्या बरोबर ते हॉस्टेलचं जेवण घेतलंय, चहा पिलाय. तो प्रत्येक क्षण मी सर मानाच्या कप्प्यामध्ये साठवून ठेवलेला आहे. तर मूळ मुद्द्याकडे येऊया. मी पोस्ट ऑफिसमध्ये नोकरी करतो. 2000 साली मी गावामधल्या पोस्टामध्ये लागलो. तर सांगायचा उद्देश, महिन्याला 240 रुपये पगार होता सर. सुरुवात ज्यावेळेस केली 240 रुपये महिना, त्यामध्ये मी माझं कुटुंब चालवायचो. आई वडील, लग्न नव्हतं झालं, 2004ला लग्न झालं. नंतर हळूहळू पगार वाढला. 2010ला 5000 पर्यंत पगार गेला होता. त्याच्या आधी परीक्षा वगैरे निघायच्या आमच्या. 2004ला परीक्षा दिली, 5ला दिली, पण यश काय मिळालं नाही. मग नाराज झालो. 6ला खूप अभ्यास केला तरी पण यश मिळालं नाही. परत नाराज झालो. इतका नाराज झालो की आता ही परीक्षा द्यायची नाही ठरवलं. आमची मंडळी विचारायची की परीक्षेत काय झालं, तर मी सांगायचो काय सर्क्युलर झालं नाही. असं करत करत 2010 पर्यंत 4 वर्ष मी परीक्षा दिली नाही. 2010ला मित्र तळबीडचे नामदेव माळे म्हणून आहे, ते म्हणले परीक्षा तरी दे. परीक्षा दिली, असा अभ्यास केला. 150 मार्काची परीक्षा होती, 147 मार्क पडले. महाराष्ट्रात पहिला नंबर आला. त्या रात्री मी झोपलो नाही, इतका मला आनंद झाला. सांगायचं काय उद्देश, कष्ट जर असेल, तुमचं जर निष्ठा असेल, तर तुम्हाला काही या जगात अशक्य नाही. तर तुम्हाला आता तुम्ही ज्या वयात आहात
त्या वयात तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, बचत करणं फार आत्ताच्या काळात गरजेचं आहे. एक एक रुपयाचा खाऊचा जरी तुम्ही बचत केला आणि तुम्ही पोस्ट ऑफिस मध्ये कुठेही जर खातं खोललं, इथला पोस्टमन सुद्धा येऊन तुमच्या इथं मुलांची खाती खोलून देऊ शकेल आणि त्यांना ती बचतीची सवय लागेल. त्यांच्या करिअरच्या दृष्टीने त्यांना ते पुढे उपयोगी पडेल. तसेच आता तुम्हाला जे मुख्य उद्देश आहे आपला व्यवसाय मार्गदर्शन, त्याबद्दल मला सांगायचे आहे की पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा रिक्रुटमेंट दरवर्षी निघते. 10वीच्या मेरिटवर सुद्धा एक रिक्रुटमेंट आहे. 10वीचं जर तुम्हाला 95-98 जर टक्केवारी 90च्या वर असेल तर तुम्हाला खूप संधी आहे ग्रामीण भागात. जसं मी ग्रामीण भागात लागलो, परीक्षा देत मी पुढे गेलो, तशी तुम्हाला संधी आहे. किंवा आता दुसरे एक CGL 2024 म्हणून एक्झाम निघालेली आहे, त्यामध्ये सुद्धा तुम्ही अगदी ग्रुप बीच्या सर पोस्ट आहे CGL 2024 मध्ये. म्हणजे परीक्षा द्यायची तुम्ही आणि मेरिट नुसार तुम्हाला डिपार्टमेंट अलॉट करणार. तर सांगायचा काय उद्देश आहे, तुम्ही आता प्रत्येक मोबाईल आहे का प्रत्येकाकडे? आता घरी आहे का कुणाकडे मोबाईल? कुणाच्या घरी हात वर करतात? मोबाईल कोण वापरतं त्यांनी हात वर करा. तर मोबाईल मध्ये इंटरनेट आहे, त्याचा वापर आपण कशासाठी करतो? युट्यूब वगैरे बघणे. तर युट्यूब बघायचं आहे, पण काय बघायचं आहे त्याच्यामध्ये? जे तुम्हाला उपयोगी आहे. अभ्यासाचं बघा, खेळाचं बघा. जसं सरांनी सांगितलं खेळाची आवड, तर थाळीफेक मध्ये मला जी पवार सरांनी शिकवलं की नुसती नॉर्मल थाळी फेकणे आणि ऑलिम्पिकच्या पद्धतीने थाळी फेकणे, ती सरांनी शिकवलं. त्यावेळेस इथं आपल्याकडे कट्टा पण नव्हता, त्यावेळेस ते नव्हतं केलेलं, पण ते चिखलात सुद्धा आम्ही प्रॅक्टिस केलं आणि त्या पद्धतीने थाळी फेकली. अजून सुद्धा मेडल माझ्याकडे मी जपून ठेवलेलं आहे आणि सर्टिफिकेट सुद्धा जपून ठेवलेलं आहे. दिलीप चिंचकर अजून सुद्धा ते सर आहेत, त्यांची सय ऑलिम्पिक स्पोर्ट्स क्लब कराड, त्यांच्या वतीनं स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. कराडमध्ये मला ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. तर त्या पोडियमवर उभं राहून ब्रॉन्झ मेडल घेताना आणि ते म्युझिक लागायचं अजून सुद्धा प्रत्येक क्षण साठवलेला आहे तुम्हाला. असं या शाळेनं आज मी इथं उभा आहे की या आपले शिक्षक गुरुजन आहेत यांच्यामुळेच आहे. म्हणून लक्षात ठेवा, आपले गुरुजन यांचा प्रत्येक शब्द पाळायचे. पवार सर इतकी शिस्त होती, पवार सर म्हणलं तर कोण ऑफिस पशी जायचं नाही, इतकी गोष्ट शिस्तीनं. म्हणून तर आज जे विद्यार्थी माझ्या वर्गात होते, आज प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात उत्तुंग भरारी येत आहे. अनेक जण आपल्याकडे, आता विनोद खुरवळे म्हणून अतिशय गरीब मुलगा होता आमच्याकडे, त्यांच्याकडं साधं राहण्याचं घर नव्हतं. इथं आपल्या शाळेच्या पलीकडच त्यांनी असं पाचटाचं असतं ना खोप सारखं, त्या पाचटाच्या घरात राहून आज ते ग्रामसेवक म्हणून जवळजवळ 20 वर्ष त्यांची सेवा झाली आहे आणि अजून ते पुढे जाणार. आणि सर्वोत्कृष्ट ग्रामसेवक म्हणून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. असे विनोद खुरुंगळे, त्यांची बहीण सुद्धा इथं होती. अतिशय गुणी मुलं ती होती. शिक्षकांचा प्रत्येक शब्द ती पाळत होती.